आंबा खाताय, पण मी सांगितलेल्या 3 चुका करू नका म्हणजे झालं. कोणत्या चुका? बरं, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मग तब्येत पाणी यूट्यूब चॅनल सर्च करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा. आजचा व्हिडिओ आहे मधुमेहींनी आंबा खावा का नाही याबाबत. डायबिटीज पेशंट्सना गोड प्रचंड आवडतं. नाही म्हटलं तर ते हळूच लपून छपून खातात. गोडामुळे शुगर वाढते, त्यामुळे गोड खाऊ नये हे बरोबर आहे. पण फळांचं काय? असं म्हणतात शुगर असेल तर गोड फळ अजिबात खाऊ नये. पण इथेच आपण कन्फ्यूज होतो. गोड फळात कार्बोहायड्रेट आणि फॅक्टोज म्हणजे एक प्रकारची नॅचरल शुगर असते. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डायबिटीज रुग्णांना आंबा खाऊ का नको असा प्रश्न पडतो. मधुमेही रुग्णांनी आंबा खाण्याबाबत सायन्स काय सांगतं, तज्ज्ञ काय म्हणतात आणि किती आंबे खावे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. फळांचा राजा आंबा. यात विटॅमिन, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर असतात. पण यात शुगरही असल्यामुळे डायबिटीस रुग्ण यापासून लांब राहतात किंवा त्यांना आंबा खाऊ नको असा सल्ला दिला जातो. मग मधुमेह तज्ज्ञ आंबा खाण्याबाबत काय म्हणतात? डॉक्टर व्ही मोहन प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आहेत. एका व्हिडिओमध्ये ते म्हणतात, मी आंबा खाऊ नका असं अजिबात सांगणार नाही. आंबा एक चांगलं फळ आहे. यात मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट आहेत. तर संशोधकांच्या माहितीनुसार आंब्यातील फायबर शरीरामध्ये शुगर ॲब्झॉर्प्शन प्रोसेस डिले करतं. याचा अर्थ आंबा खाल्ल्यानंतर शुगर एकदम स्पाइक होत नाही. तर पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार अँटीऑक्सिडंट शरीरातील शुगर लेवल वाढल्यामुळे येणारा स्ट्रेस रिस्पॉन्सला कमी करतात. याचा अर्थ आंब्यातील हे चांगले घटक या निगेटिव्ह प्रक्रियेला काउंटर करतात. त्यामुळे तुमची शुगर अचानक वाढत नाही किंवा अचानक स्पाइक होत नाही आणि शरीराला यामुळे होणारी इजा देखील कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीस रुग्णांसाठी आंबा खाणं थोडं सेफ आहे. पण हे ऐकून लगेच आंबा चेपू नका. पुढेही या व्हिडिओमध्ये मी अधिक माहिती देणार आहे. ही माहिती तुम्ही पूर्ण ऐका. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स काय सांगतो? आंब्यातून मिळणाऱ्या कॅलरीजपैकी 90% फक्त शुगरमधून मिळतात. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातील शुगर किती वाढते किंवा याचा शुगरवर काय इम्पॅक्ट होतो, शुगर किती स्पाइक होते, हे मोजण्याचं माप म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स किंवा GI. GI मोजण्यासाठी विविध पदार्थांना 0 ते 100 असं रँक करण्यात आलंय. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 51. त्यामुळे आंबा लो ग्लायसेमिक फूड कॅटेगरीमध्ये येतो. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा संत्र्या एवढा आहे. सोप्या शब्दात 0 ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यातून शुगर अजिबात वाढत नाही. उदाहरणार्थ आपलं साधं पाणी. पण प्युअर साखर म्हणजे 100 ग्लायसेमिक इंडेक्स म्हणायला हरकत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स जेवढा कमी तेवढं तुमच्या ब्लड शुगरवर जास्त परिणाम होणार नाही. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी असेल तर तो पदार्थ डायबिटीस रुग्णांसाठी एक चांगला चॉईस असं म्हटलं जातं. आंबा हा लो ग्लायसेमिक इंडेक्स कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे मधुमेहींना आंबा खाण्यास हरकत नाही. पण आंबा खाताना सतर्क राहिलं पाहिजे आणि खूप जास्त किंवा आंबा खाण्याचा अतिरेक करण्यापासून टाळलं पाहिजे. मग मधुमेही किती आंबे खाऊ शकतात असा प्रश्न तुम्ही पुढे विचाराल. तर आंबा लो ग्लायसेमिक इंडेक्स कॅटेगरीमध्ये असला तरी त्याच्या अति खाण्यामुळे शुगर खूप वाढू शकते किंवा स्पाइक होऊ शकते आणि ज्यामुळे शरीराला नुकसानही होतं. मग डायबिटीसचे रुग्ण किती आंबे खाऊ शकतात? मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर व्ही मोहन म्हणतात, फक्त 1 आंबा खा. 2 किंवा 3 आंबे खाल्ले तर शरीरात शुगर खूप वाढेल. आंब्यात कार्बोहायड्रेट आणि फॅक्टोज असतात. त्यामुळे डायबिटीज असेल आणि तरीही जेवणासोबत आंबा खाण्याचा विचार करत असाल तर लंच किंवा डिनर कमी करा आणि त्या ठिकाणी आंबा खा. डॉक्टर मोहन पुढे सांगतात, जेवताना भात किंवा पोळी कमी करा आणि त्या जागी तुम्ही आंबा रिप्लेस करू शकता. कॅलरीज ॲडजस्ट केल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मधुमेह तज्ज्ञांच्या माहितीनुसार डायबिटीसच्या रुग्णांनी 2 मीलच्या मध्ये आंबा खाल्ला पाहिजे. आंब्याच्या 2 किंवा 3 फोडी किंवा अर्धा आंबा खाणं हे ठीक आहे.
पण याचा अजिबात अतिरेक होता कामा नये. साधारणतः अर्धा कप म्हणजे 70 ते 100 ग्रॅम आंबा हा जर मधुमेहींनी किंवा डायबिटीस असलेल्या रुग्णांनी खाल्ला तरी चालतो असं तज्ज्ञांचं मत आहे. पण आंबा खाताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 2 व्यक्ती एकसारख्या नसतात. आंबा खाल्ल्यामुळे काही मधुमेही रुग्णांना त्रास होईल तर काहींना अजिबात होणार नाही. त्यामुळे आंबा खायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अर्धा आंबा हळूहळू खा. तुमची शुगर सतत मॉनिटर करा. शुगर स्पाइक होत नाही ना ह्याकडे लक्ष द्या. आवडतो आणि सेफ आहे म्हणून आंब्याचा अतिरेक होऊ देऊ नका. डायबिटीस असलेल्या तुमच्या मित्राला काही झालं नाही म्हणून तुम्ही आंब्यावर ताव मारण्याची चूक अजिबात करू नका. आंबा खाण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरावर लक्ष ठेवावं लागेल. तर रिसर्च गेटमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार डायबिटीस रुग्णांनी आंबा मध्यम स्वरूपात खावा. यात शरीराला खूप फायदे आहेत पण याकडील कॅलरीजकडेही लक्ष दिलं पाहिजे. तर मग आंब्याला डायबिटीस फ्रेंडली कसं करायचं? डायबिटीस असूनही आंबा खायचा असेल तर तुम्हाला जेवणातील काही पदार्थांची कुर्बानी मात्र द्यावी लागेल. काही टिप्स सांगतो ज्यामुळे तुम्ही आंबा नक्की एन्जॉय करू शकता. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार आंबा खाण्यावेळी जेवणातील काही पदार्थ कमी करून त्या ठिकाणी आंबा रिप्लेस करा. एकाच वेळी खूप जास्त आंबा न खाता अर्धा आंबा खाण्यापासून सुरुवात करा आणि शुगर लेवल सातत्याने मॉनिटर करा. संशोधनातून असं समोर आलंय की फायबरप्रमाणे प्रोटीनही आंब्यासोबत खाल्लं तर शुगर स्पाइक होण्याचा धोका हा कमी होतो किंवा शुगर ॲब्झॉर्प्शन कमी होतं. त्यामुळे काही प्रोटीन आंब्यासोबत खाणं चांगलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या माहितीनुसार याबरोबर तुम्ही एग व्हाईट खाऊ शकता, पनीर खाऊ शकता किंवा चिकनही तुम्ही प्रोटीन म्हणून खाऊ शकता. त्यामुळे डायबिटीस आहे या भीतीने आंबा खाणं अजिबात बंद करू नका. आंबा शरीरासाठी खूप चांगला आहे पण आंबा खाताना किती खाता ह्याकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे. आणि तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आंबा खाण्याचा अतिरेक हा टाळला पाहिजे. त्यामुळे आंबा आवडत असेल तर नक्की खा पण जरा दमानं घ्या मित्रांनो म्हणजे झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असली तर हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा.